नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे असे मस्त सर्वांचे आवडीचे असे गरमागरम पोहे. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी यामध्ये टाकलेलं आहे मोहरी आणि त्यानंतर टाकलेलं आहे थोडंसं जिरं. जिरं ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर यानंतर आपण यामध्ये टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकलेली आहे. मस्त हिरवी मिरची आपण भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. त्यानंतर भरपूर असा कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. जेवढा जास्त कांदा असतो तेवढंच पोहे हे मऊसूत होतात. आता छान आपण कांदा परतून घ्यायचा आहे गुलाबीसर होईपर्यंत. आता यामध्ये मी टाकते कढीपत्ता. कढीपत्ता मी कांदा टाकल्यानंतरच टाकते, कारण तो त्याचा आकार तसाच राहतो आणि करपतसुद्धा नाही आणि त्याची टेस्टसुद्धा छान लागते. त्यामुळे कढीपत्ता नेहमी कांद्यानंतर टाकावा. यानंतर टाकायचे आहे आपण हळद टाकायची आहे. तर मस्त असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण भिजवलेले पोहे आहेत ते टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. आता पोहे आपण मिक्स करून घेऊया. आता कधीकधी पोहे हे खूप कोरडे लागतात आणि घशाला असे अडकतात असं वाटतं, खूप कोरडे होतात. तर त्यासाठी एक टीप आहे की आपण जेव्हा हे पोहे जेव्हा आपल्याला मऊसूत हवे असतील तर आपण त्यामध्ये झाकण ठेवण्याच्या आधी त्यामध्ये जे मध्यभागी थोडंसं पाणी टाकायचं आहे. म्हणजे 1-2 चमचे छोटे 1-2 चमचे पाणी टाकायचं आहे. अजिबात ते चिकचिकीत होत नाहीत. तुम्ही ट्राय करून बघा. त्याने वाफ आतमध्ये क्रिएट होते आणि त्यामुळे जे मऊ असतात ते शेवटपर्यंत पोहे असे मऊ राहतात. आणि तुम्ही याच्यामध्ये शिंतोडासुद्धा मारू शकता. हे बघा, असं या टाईपचा तुम्ही शिंतोडा मारलात की ते पोहे ते मऊ राहतात. हे बघा, मी जसं या व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं ना थोडंसं 1-2 चमचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं ना अगदी मऊसूत राहतात शेवटपर्यंत. आता यावरती आपण टाकायचं आहे मीठ आणि त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार साखर. मस्त आपले असे खमंग असे पोहे रेडी होत आहेत. यावरती ठेवायचं आहे झाकण. तर 5 मिनटानंतर बघू शकता मस्त वाफेने छान फुलले आहेत पोहे आणि शेवटपर्यंत मऊ राहतात. किती सुंदर दिसत आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. पोहे अगदी लुसलुशीत होतात आणि अजिबात चिकट होत नाहीत. बघा, तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.